हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज मी बोलणार आहे झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली फिल्म मिसेस बद्दल. चला तर लगेच सुरू करूया. वायफाय पासवर्ड A1B2C3D4E5F6. बोलू या फिल्मच्या कथेबद्दल. सो ही फिल्म एका मल्याळम फिल्म द ग्रेट इंडियन किचन ह्या फिल्मचा हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये भारताच्या पुरुष प्रधान संस्कृतीवरती सडकून अतिशय स्ट्रॉंगली भाष्य केलं गेलंय. आणि आपल्याकडे असणाऱ्या ज्या प्रथा आहेत, ज्या बेसिकली काय म्हणतात त्याला पुरुष प्रधान आहेत, आणि त्याच्याबद्दल ह्या फिल्ममध्ये बोललं गेलं ना, अतिशय सटल पद्धतीने बोललं गेलंय, जे मला खूप जास्त आवडलंय. आणि ज्याचा म्हणजे जे टूल वापरले गेले, म्हणजे जेवण किंवा किचन हा जो टूल वापरला गेलाय, ज्याच्या थ्रू ही अख्खी स्टोरी सांगितली जाते. आणि ऍट द सेम टाइम आपल्याला छोट्या छोट्या त्यांच्या ऍक्शन मधून, त्यांच्या वागण्यामधून एक मेसेज मिळत राहतो, ज्याला आपण रिलेट करू शकतो. बाय द वे, मला असं वाटतं की एखाद्या मुलीचं जर का लग्न झालं तर तिने तिच्यासाठी फक्त हे चूल आणि मूल हेच ऑप्शन्स उरतात का, जे आपल्याकडे अतिशय जुन्या काळापासून हे सांगितलं जातंय की मुलीचं लग्न झालं म्हणजे तिच्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर चूल आणि मूल. म्हणजे हे चित्र हल्ली अलीकडे बदलू लागलंय. पण आय एम व्हेरी शुअर की अजूनही अनेक मुली असतील ज्या ह्या ट्रॅपमध्ये किंवा ह्या सिच्युएशन मधून जात असतील, ज्यांना ह्या गोष्टींना फेस करावं लागत असेल. आणि मग काय म्हणतात त्याला, स्वतःची जो एक इंटरेस्ट असतो किंवा हॉबी असते, पॅशन असतं, ते सगळं सोडून द्यायला लागतं. सो या कथेबद्दल स्पेसिफिकली सांगायचं झालं तर रिचा नावाची मुलगी, जिला डान्समध्ये अतिशय पॅशनेट आहे, ती डान्सबद्दल, ती डान्सशी रिलेट करू शकते. पण तिचं एका अतिशय मी अंडरलाईन करतो, अतिशय सुशिक्षित अशा डॉक्टर बरोबर तिचं लग्न होतं. आणि तिच्या फॅमिलीमध्ये येते, त्याच्यानंतर तिला एक वेगळा शॉक बसतो, कारण ज्या घरात ती येते तिकडची जी विचारसरणी आहे की मुलींनी फक्त किचन सांभाळायचं, बाकी काहीही करायचं नाही, कुठेही बाहेर विचार सुद्धा करायचा नाही, तुम्ही सोशलाइज नाही करू शकत, तुम्ही स्वतःसाठी काही कॉल नाही घेऊ शकत, तुम्हाला जो इंटरेस्ट असेल तो बाजूला ठेवायचं आणि फक्त किचन सांभाळायचं. आणि मग त्याच्यातनं ती म्हणजे काय तिचा स्ट्रगल होतो आणि ती त्याच्यातनं काय नक्की कन्क्लुजन काढते, हीच या फिल्मची स्टोरी आहे. आता बोलूया या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल. सो रिचा नावाचं जे हे कॅरेक्टर आहे ते प्ले केलंय सानिया मल्होत्रा हिने. खरं सांगायचं तर तिने हे कॅरेक्टर अतिशय उत्तमरित्या प्ले केलंय, आणि अतिशय उत्तमरित्या म्हणण्यापेक्षा खूप नॅचरली तिने हे कॅरेक्टर प्रेझेंट केलंय. आणि ज्यातून आपण त्या कॅरेक्टर बद्दल रिलेट करू शकतो, त्या कॅरेक्टर बद्दल आपल्यालाही हळूहळू जसं त्या कॅरेक्टर डेव्हलप होत जातं, आपल्यालाही त्या कॅरेक्टर बद्दल खूप वाईट वाटू लागतं की ती त्या सिच्युएशनमध्ये, ज्या सिच्युएशनमध्ये ती फसलेली आहे किंवा तिला जे करावं लागतंय, आणि तिचं पॅशन एक वेगळं आहे. बट अशा ठिकाणी ती येऊन अडकली आहे की त्याच्यातून तिला बाहेर पडण्यासाठी काही सोर्स दिसत नाहीये. तिचे स्वतःचे घरचे सुद्धा याच्या अगेन्स्ट आहेत. अगेन सोसायटी बद्दलच एक रिफ्लेक्शन तिथे दाखवलं गेलंय. सो तिने तिचा रोल हा अतिशय उत्तमरित्या आणि अतिशय नॅचरल पद्धतीने केलाय, आणि मला तो अतिशय आवडला. मैं डांसर हूँ. हॉबी को जॉब कौन बनाता है? मेरा खुद का डांस ट्रूप भी है. जॉब के लिए तो मैंने मना किया था ना बेटा आपकी मम्मी ने PSG की है, मगर घर और बच्चे बस प्रायोरिटी रहे. या व्यतिरिक्त निशांत दहिया हा तिच्या पतीच्या भूमिकेत आपल्याला दिसतो, आणि कंवलजीत सिंग जे एक सिनियर आर्टिस्ट आहेत, हे तिच्या सासऱ्याच्या भूमिकेत आपल्याला या फिल्ममध्ये दिसतात. हळूहळू ह्या दोघांबद्दल आपल्याला अतिशय तिरस्कार वाटू लागतो, अतिशय राग येऊ लागतो, आणि बेसिकली तेच त्या दोघांच्या रोलमधनं एक्सपेक्टेड आहे. सो डेफिनेटली त्यांनी त्यांचा रोल खूप अतिशय उत्तमरित्या केलाय. आणि मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सुद्धा आपल्याला ह्या फिल्ममध्ये दिसते. सो ओव्हरऑल सगळ्यांनी खूप नॅचरल पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने, अतिशय मला एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर अतिशय सटल पद्धतीने काम केलंय. आणि त्यामुळेच मला वाटतं आपण या स्टोरीला आपण जास्त रिलेट करू शकतो. सो फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल जर का बोलायचं झालं तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की ही फिल्म एक रिमेक आहे, त्यामुळे स्टोरी कुठेही चेंज नाही केली आहे, जशीच्या तशी फक्त हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून हिंदी भाषेत प्रेझेंट केली गेली ऍज इट इज. आणि मी काय म्हणू शकतो, कारण ही मल्याळम फिल्म जेव्हा आली होती तेव्हाच मी पाहिली होती, आणि अतिशय सगळे सीन जसेच्या तसे कॉपी केले गेलेत, आणि मला वाटतं चेंज करायची काही गरजही नाही, कारण मेसेज हा तसा युनिव्हर्सल मेसेज आहे, त्यामुळे त्यात काही फार चेंजेस करण्याची गरज वाटली नसावी. आणि विच इज देर इज नो हार्म, देर इज
म्हणजे त्याने काही फरक पडलाय किंवा काही वेगळं झालंय असं काही नाहीये. सो ॲज इट इज स्टोरी आपल्याला प्रेझेंट केली गेली आहे. दिग्दर्शनाबद्दलही मी तेच म्हणेन की जे ऑलरेडी लोकांना, ती मल्याळममध्ये जेव्हा फिल्म आली होती तेव्हाही लोकांना आवडली होती, त्यामुळे जसंच्या तसं लोकांना अतिशय काय म्हणतात त्यामध्ये फार काही ट्विस्ट न करता, चेंज न करता प्रेझेंट केलं गेलंय, जे केलंय आरती कडवीने. आणि मला वाटतं विच इज अगेन व्हेरी गुड. म्हणजे जी एका रिजनल फिल्म होती आणि जी एका लँग्वेज पर्यंत रेस्ट्रिक्ट झाली होती किंवा एखाद्या पर्टिक्युलर सोसायटी पर्यंत रेस्ट्रिक्ट झाली होती, मला वाटतं ती आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, कारण हिंदी जी आपली नॅशनल लँग्वेज आहे त्यामध्ये ही फिल्म आली आहे. त्यामुळे ही आता अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा जो मेसेज आहे तोही अनेक लोकांपर्यंत ह्या माध्यमाने पोहोचेल. सो ओव्हरऑल दिग्दर्शन मी म्हणेन की इट इज गुड, कारण जे जसं आहे तसं प्रेझेंट केलं गेलंय. ओव्हरऑल सांगायचं तर आवर्जून ही फिल्म पहा, जी आपल्या समाजाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्याकडे असणाऱ्या अनेक प्रथांबद्दल अतिशय स्ट्रॉंगली भाष्य करते. शिक्षण घेतल्याने खरंच बुरसटलेली विचारसरणी बदलते का, आणि जर का ती बदलत नसेल तर स्त्रीने काय करायला हवं. म्हणजे मी पुन्हा रिपीट करतो की आताही भारतात अनेक स्त्रिया असतील ज्या अशा सिच्युएशन्स मधनं जात असतील, ज्यांच्याकडे लग्न झाल्यामुळे ऍडजस्ट करण्यापलीकडे काहीच ऑप्शन उरत नाही. त्यांच्यासाठी ही फिल्म एक होप घेऊन येते आणि म्हणूनच मला वाटतं जास्तीत जास्त स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा ही फिल्म आवर्जून पाहावी. या फिल्मला मी देतोय 3.5 स्टार. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म मिसेस. तुम्ही जर का फिल्म पाहिली असेल तर तुम्हाला फिल्म कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर, आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.